महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारा कंटेनर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय व अंबड पोलिसांनी पकडून एकूण 73,250 रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त. अजयकुमार बन्सल साहेब, पोलीस अधीक्षक, जालना व आयुष नोपाणी साहेब, अपर पोलीस अधीक्षक, जालना यांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते. सुमारास आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक, जालना यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की प्रतिबंधित गुटखा घेऊन जाणारे वाहन हे जालना ते बेड रोडने जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने कारवाई करण्याकरिता आदेशित केल्याने अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, निखिल गायकवाड, प्रताप सुंदरडे, विशाल सोळुंके, अंबड पोलीस स्टेशनचे पोपनी ठुबे, पोहेको यशवंत मुंडे, अरुण मुंडे, दीपक चव्हाण व पंच असे कारवाई करण्याकामी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी रवाना झाले. दरम्यान संशयित वाहनाचा जालना बेड रोडने पाठलाग करीत असताना संशयित वाहन MH18BZ 2350 हे इंडियन ऑइल पेट्रोल पंप ते हॉटेल भारतचे दरम्यान मिळून आले. त्यास थांबवून वाहनातील इसमास ताब्यात घेऊन त्यांना पोलीस पथक असल्याबाबत परिचय देऊन विश्वासात घेऊन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शिवम जाधव देशमुख मुलताईजी बैतूल राज्य मध्य प्रदेश असल्याचे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता वाहनात राजनिवास सुगंधित पान मसाला, विमल पान मसाला, रजनीगंधा, बाबा 120 तसेच प्रीमियम जाफरानी जर्दा तंबाखूचा एकूण 43,08,250, कंटेनर वाहन 30,000 व 2 मोबाईल 22,000 असे एकूण 73,30,250 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे. असा एकूण 73,30,250 रुपये चा मुद्देमाल मिळून आल्याने पंचनामा करून वरील वर्णनाचा गुटखा कंटेनरसह आरोपीस ताब्यात घेऊन अंबड पोलीस स्टेशनला आणून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई अजयकुमार बन्सल पोलीस अधीक्षक, जालना आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक, जालना सिद्धेश्वर धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबड, संतोष घोडके यांचे मार्गदर्शनाखाली भागवत कदम, ठुबे, पोहेको यशवंत मुंडे, दीपक चव्हाण, अरुण मुंडे, निखिल गायकवाड, प्रताप सुंदरडे, विशाल सोळुंके यांनी केली आहे.